लॉर्ड एव्हरीबडी, वेलकम टू यूट्यूब चॅनल. आमच्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर जरूर सबस्क्राईब करा. आणि मागच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे चार्ली क्रक यांच्याबद्दल, ज्यांचं अमेरिकेमध्ये त्यांची हत्या झाली, ज्यांचा खून झाला, कारण ते सत्य बोलत होते. त्यांच्या मृत्यूने मात्र अमेरिकेमध्ये संजीवन आलं. नुसतं अमेरिकेमध्येच नाही तर युरोप जे देश आहे, युरोपमधील देशांमध्ये सुद्धा अनेक लोकांनी प्रेरणा घेतली. कोण होते चार्ली क्रक? त्यांचा जो मुख्य विषय, मुख्य मुद्दा, भर जो होता तो होता की सत्य बोला आणि न घाबरता बोला. म्हणून आपल्याला सत्य बोलायचं आहे आणि न घाबरता बोलायचं आहे. त्यानंतर चार्ली क्रक यांचा जो भर होता तो भर होता कुटुंबावर, फॅमिली. आणि लहान मुलांना, आपल्या कुटुंबातील लहान मुलांना आपण बिंबवलं पाहिजे. देवाचं वचन त्यांना शिकवलं पाहिजे. आपण शिकवणार नाही देवाच्या गोष्टी तर त्यांना कोण शिकवणार? म्हणून पती पत्नीची ही जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या लहान मुलांना शिकवलं पाहिजे देवाच्या गोष्टी. आणि कौटुंबिक प्रार्थना देखील कुटुंबामध्ये झाली पाहिजे. तो पुढचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये चार्ली क्रक यांचं म्हणणे की ह्या मार्गाने जाणं सोपं नाही आणि याच्यासाठी करेज, धाडस, धैर्य लागणार आहे. आपल्या या मार्गामध्ये अडचणी आहेत, दुःख आहे, त्रास आहे. हा मार्ग सोपा नाही, परंतु आपल्याला करेजस, आपल्याला धाडसी होण्याची गरज आहे. आपल्याला भिण्याचं कारण नाही, आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. हे चार्ली क्रक यांचं शिक्षणामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतं. यहोशुवा 1:9 मध्ये म्हटलेलं आहे की भिऊ नको, घाबरू नको, तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असणार. म्हणून आपले जो मॉर्निंग रुटीन जे आहे, आपली सुरुवात जी आहे ती देवाच्या वचनाने आणि प्रार्थनेने झाली पाहिजे. आपल्याला जर खंबीर व्हायचं असेल, आपल्याला जर देवाची इच्छा समजून घ्यायची असेल तर आपल्या दिवसाची सुरुवात ही प्रार्थने झाली पाहिजे आणि देवाचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. दररोज निर्णय घेण्यासाठी देवाचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी होत्या चार्ली क्रक यांनी जगाला देऊन ते गेलेले आहेत. आणि त्यांच्या जीवनाकडं पाहून अनेक लोकांनी प्रेरणा घेतलेली आहे. अनेक लोक सत्य बोलण्यासाठी न घाबरता पुढं येत आहेत. काय तुम्ही पण सत्य बोलण्यासाठी न घाबरता पुढे याल? ही चॉईस आपल्या प्रत्येकाकडे आहे. आणि परमेश्वर तुम्हाला सत्य बोलण्यासाठी, ते देखील न घाबरता बोलण्यासाठी परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो. आणि प्रभू म्हणतो की तुम्ही जगाच्या प्रकाशात, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया, स्वतःची काळजी घेऊया आणि आपलं लक्ष त्या देवाच्या वचनाकडं, परमेश्वराचं मार्गदर्शन, परमेश्वराची इच्छा या दिवसामध्ये आपण समजून घेऊया. कारण ही काळाची गरज आहे. जग बदलत आहे. जगामध्ये खूप काही घडामोडी होत आहेत. आपण पाहतो देशामध्ये, परदेशामध्ये नवीन नवीन योजना, नवीन नवीन घटना घडत आहेत. पण ह्याच्यामध्ये आपल्याला सावध राहणं, खंबीर राहणं, न घाबरता प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाची काय इच्छा आहे ती समजून घेणं, याच्यामध्ये आपलं भलं आहे. याच्यामध्येच आपल्याला आशीर्वाद आहे. देवा तुम्हाला सर्वांना सहाय्य करो, मार्गदर्शन करो. चार्ली क्रक यांच्यासारख्या जे देवाचे सेवक होऊन गेले त्याच्यासारख्या जीवनातून प्रेरणा घेण्याकरता प्रभू तुम्हाला सहाय्य करो. थँक्यू फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस यू. आमेन.